नमस्कार। एका व्यक्तीचा असा प्रश्न आहे की सर, माणसाच्या चेहऱ्यावरील तेज हे कुठल्या गोष्टीने वृद्धिंगत होतं, कुठल्या गोष्टीने वाढतं? कारण जर आपण अ, जी आध्यात्मिक माणसं बघितली तर त्यांच्या चेहऱ्यावर फार जास्त असं तेज दिसतं. त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर समजतं की बापरे, काय तेजस्वी चेहरा आहे. तर असा तेजस्वी चेहरा कसा प्राप्त होतो किंवा तो आध्यात्मिक माणसांकडे कसा येतो? किंवा त्यांचा चेहरा तेजस्वी आहे, असा चेहरा तेजस्वी का होतो? त्यांच्या चेहऱ्यावर ग्लो का असते? तर बघा, चेहऱ्यावर ग्लो असण्याचे दोन कारणं आहेत. पहिलं कारण आहे तुमच्या अंतःकरणातील विचार. पहिलं कारण तुमच्या अंतःकरणातील विचार कसे आहेत. माणसाचं एक वाक्य आहे की माणसाच्या चेहऱ्यावरील तेज हे त्याच्या अंतःकरणातल्या विचारांवर अवलंबून असतं. ज्याच्या अंतःकरणातले विचार हे खूप पवित्र आहेत, त्याचा चेहरा ग्लो करतो. दुसरी गोष्ट, जेव्हा व्यक्ती स्वतःच्या शरीराला जेवढं अन्न हवं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी खातो, म्हणजे ज्याच्या दिनचर्येमध्ये उपवास नावाची गोष्ट असते, आहार कमी असतो, जेवढा शरीराला लागेल तेवढाच, त्या माणसांच्या चेहऱ्यावर फार जास्त तेज असतं. उदाहरणार्थ, कुठल्याही जैन व्यक्तीचा चेहरा तुम्ही बघा. त्या जैन व्यक्ती हे दुपारनंतर, जेव्हा संध्याकाळ होते त्यानंतर काहीही खात नाहीत आणि 6 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशीचे 6 आणि त्याच्यानंतर सूर्य उजाडेपर्यंत ते उपवास करतात. म्हणजे जवळजवळ 12-14 तासाचा त्यांचा उपवास होतो आणि त्या उपवासाकारणे त्यांच्या चेहऱ्यावर खूप तेज दिसतं. आणि म्हणून या दोन गोष्टी चेहऱ्यावरील तेजस्वितेला कारणीभूत आहेत. कुठलेही सनस्क्रीन किंवा आणखीन कुठलीही क्रीम लावा, तुमचा चेहरा तेजस्वी होणार नाही. तुमच्या अंतःकरणातील विचार आणि तुम्ही घेत असलेला आहार, सात्विक आहार आणि कमी आहार, यामुळे चेहरा तेजस्वी होतो. धन्यवाद.